वृंदाला जाग आली तेव्हा साधारण संध्याकाळचे 5 वाजत आले असतील. तिने डोळे किलकिले करत आजूबाजूला पाहिलं. अनोळखी रूम पाहून ती पटकन उठून बसली. हळूहळू तिला सगळं आठवलं आणि मग हेही आठवलं की ती प्रधान हाऊसमध्ये आहे. तिचा ताप उतरला होता. बऱ्यापैकी फ्रेश वाटत होतं. बापरे, किती वेळ झोपले मी. आजी आणि बाकी सगळे काय विचार करतील माझ्याबद्दल. वृंदा पटकन बेडवरून उतरली आणि बाथरूममध्ये पळाली. तोंडावर पाणी मारल्यावर तिला जरा बरं वाटलं. अजूनही कॉलेजच्याच कपड्यात होती ती. तिने चेंज केलं आणि रूममधून बाहेर आली. ओहो, हॅलो, कुणीकडे? वृंदा खाली जायला निघणार तोच मागून आवाज आला. तसं तिने मागे वळून पाहिलं. रुद्र उभा होता. ते खाली जात होते, वृंदा म्हणाली. तसा तो पुढे झाला आणि तिच्या कपाळावर हात ठेवून चेक केलं. ताप नाही आता ऑफिसर, बरं वाटतंय मला, वृंदाने हसून सांगितलं. हो का, मग आता काय करायचा प्लॅन आहे, दांडिया की भांगडा? रुद्रने मिश्किलपणे विचारलं. वृंदा गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. दादीने तुला टेरिटरी बाहेर जायला मनाई केली आहे. अजिबात इकडे तिकडे भटकायचं नाही आणि किचनमध्ये तर मुळीच फिरकायचं नाही, समजलं? रुद्र दरडावत म्हणाला. पण मला बरं वाटतंय ना आता, आणि असंच बसून राहिले तर बोर होईन मी. आणि काय, मला चहा हवाय, प्लीज ना ऑफिसर, वृंदा केविलवाना चेहरा करत म्हणाली. यावर विचार केला जाऊ शकतो. म्हणजे तसं तर तुझ्या हातचा चहा पिण्याचा गोल्डन चान्स इकडे कोणीही सोडणार नाही आहे. पण एक अट आहे. काय? मी तुझ्याबरोबर येतो किचनमध्ये. माझ्यासमोर जायचं, चहा बनवायचा आणि माझ्यासमोर बाहेर निघून यायचं. मंजूर? रुद्रने हात पुढे केला. ओके, मंजूर, वृंदाने हसत हात मिळवला आणि दोघे किचनमध्ये आले. वृंदाने चहा ठेवला आणि ती रुद्रसोबत गप्पा मारत उभी राहिली. किचनमधून आवाज येत होता म्हणून दादी आत आल्या आणि रुद्रला तिकडे पाहून तशाच उभे राहिल्या. गोडांब्या, तू इकडे? अगं बाई, चंदू, जरा देवासाठी आणलेली फुलं काढ बरं. आज चक्क रुद्रसाहेब किचनमध्ये आलेत. पायघड्या घालाव्या लागणार, दादी हसत म्हणाल्या आणि त्यांचं बोलणं ऐकून वृंदाही हसत सुटली. काय दादी? रुद्रने ओशाळून मान खाली घातली. ते तिला चहा हवा होता म्हणून मी कंपनी देत होतो. तिला चहा हवा होता की तुला तिची कंपनी हवी होती, हो गोडांब्या? दादी हळू आवाजात म्हणाल्या. दोन्ही, रुद्र त्यांना डोळा मारत हळू आवाजात म्हणाला. तसे दोघे हसायला लागले. काय चाललंय इकडे? आरव किचनमध्ये डोकावला. हे साली साहेबा, तू इकडे? व्हॉट अ सरप्राईज. तोही आत येऊन रुद्र शेजारी बसला. ते जिजू, ताप होता तिला, घरी कोणी नाहीये, मग घेऊन आलो इकडे, रुद्रने सांगितलं. ओ, बरं केलंस. आता बरं वाटतंय ना वृंदा? आरवने विचारलं. एकदम टकाटक जिजू, वृंदा बोटांनी छानचा इशारा करत म्हणाली. तिच्या अशा छोट्या छोट्या अदा रुद्रला खूप आवडायच्या. बरं दादी, डॅड पोचतायत थोड्या वेळात, त्यांनी कॉल केला होता, आरव म्हणाला. बरं, दादी म्हणाल्या. चंदू सगळ्यांसाठी चहा घेऊन आला. तसे सगळे हॉलमध्येच बसून गप्पा मारत होते. शिवानी, शालू आणि निलिमाही जॉईन झाल्या. आजी, मला आता बरं वाटतंय, मी घरी जाऊ का? वृंदाने बिचकतच विचारलं. एवढ्यातच कंटाळलीस का आम्हाला? दादींनी विचारले. तसं नाही आजी, पण ते कोणाला माहितीही नाही आहे ना मी अशी इकडे आले ते. वाटलं तर मी माझ्या मैत्रिणीला बोलावून घेते ना घरी. वृंदाला असं तिकडे राहायला ऑकवर्ड वाटत होतं. त्यात तिचं आणि सुरेशचं कधी विशेष असं बोलणं झालंच नव्हतं. त्यामुळे त्यांच्यासमोर वावरायचं तिला जरासं दडपणच आलं होतं. शिवाय तन्वीला कळल्यावर तिकडे घरी काय होईल याचाही विचार तिच्या डोक्यात फिरत होता. अजिबात नाही हां,
कुठे नाही जायचं तू. कोणाला काय सांगायचं ते आम्ही बघू, शिवानी स्पष्टच बोलली. तिला अंदाज आला होता वृंदा काय विचार करत असेल याचा. दीदी पण नो आर्ग्युमेंट्स. शिवानीने तिला दटावलं तशी ती शांत बसली. रुद्रला मात्र मनातून आनंद झाला होता ते थांबणार म्हणून. आरवचा फोन वाजला. तन्वी त्याला कॉल करत होती. तो जरासा बाजूला गेला आणि त्याने कॉल रिसीव केला. हे बेबी, आलास तू घरी? हो. फ्रायडेला येतोयस ना? हो, दुपारी निघेन. बाय द वे, कसला एवढा आवाज येतोय? कोणी गेस्ट्स आलेत का? तन्वीने विचारलं. आरव वृंदाबद्दल सांगणारच होता, पण त्याच्या डोक्यात काय आलं देव जाणे. गेस्ट वगैरे नाही गं, शालू काहीतरी स्कूलमध्ये शिकवलेल्या ॲक्टिव्हिटीज करून दाखवते, तेच चाललं. आरवने थाप मारली. ओ ओके, चल मला बोलवतायत. गॉट टू गो. बाय, लव्ह यू. तन्वीने फोन कट केला. तन्वीला सांगितलं असतं वृंदा इकडे आले तर नवीन गोंधळ झाला असता. नंतर समजावीन तिला, विचार करतच आरव सगळ्यांसोबत गप्पा मारायला निघून आले. सुरेश घरी आले. आठवड्यासाठी ते बाहेर गेले होते. वृंदाला तिकडे पाहून त्यांनाही आश्चर्य वाटलं होतं, पण निलिमाने त्यांना सगळं सांगितलं आणि त्यांनीही ऑब्जेक्शन घेतलं नाही. सुरेश तसे जॉली होते. त्यांच्या आवडीच्या विषयांवर भरपूर बोलायचे. म्युझिक हे जरी त्यांचं प्रोफेशन असलं तरी इतर विषयांचंही त्यांना चांगलं नॉलेज होतं. रुद्रच्या पोलीस फोर्स जॉईन करण्याच्या डिसिजनमुळे मात्र ते अपसेट झाले होते. त्यामुळे दोघांमध्ये थोडा दुरावा आला होता. डिनरची वेळ झाली तसे सगळे खाली जमले. आज खूप दिवसांनी, एक तन्वी सोडली तर सगळे एकत्र जेवायला बसले होते. कधी नव्हे ते रुद्र सगळ्यांसोबत बसून जेवत होता. गप्पा टप्पा सुरू असताना सुरेशने विषय काढला. सो वृंदा, काय करतेस सध्या? मास्टर्स करते काका, आणि मिस्टर प्रधानांच्या ऑफिसमध्ये पार्ट टाईम जॉब. वृंदा म्हणाली. अरे वा, गुड गुड. कसं आहे ना, आपली लेगसी आपली मुलं चालवतात हे पाहून वडिलांना समाधान मिळतं. आता आमचा आरव जसा याच इंडस्ट्रीत आहे तसा रुद्रही असता तर. असो, ज्याची त्याची इच्छा. सुरेश जराशे नाराजीच्या सुरात म्हणाले आणि रुद्र मात्र खाता खाता थांबला. आता परत तोच विषय त्याला नको होता. त्याचा चेहरा जरासा पडला. वृंदाचं त्याच्याकडे लक्ष होतं. त्याचा चेहरा पाहून तिला राहवलं नाही. काका, राग येणार नसेल तर काही बोलू? वृंदा म्हणाली. येस शुअर, सुरेश म्हणाले. काका, तुम्ही एवढे मोठे म्युझिक डायरेक्टर आहात. जिजू कंपोजर आहेत. मिस्टर देशमुख आर्किटेक्ट आहेत. मी आर्किटेक्चर शिकते. सगळं छान चाललंय ना? छान AC ऑफिसमध्ये बसून आपण कामं करतो. येता जात्या मोठ्या मोठ्या गाड्यांमधून फिरतो. मस्त चाललंय आपलं. जे हवंय ते इझिली मिळतंय. फॉरेन टूर्स चालल्यात. पण एक गोष्ट आपण विसरतो ना काका, ऑफिसरसारखे कितीतरी पोलीस कायम आपल्या संरक्षणासाठी खंबीरपणे आपल्या आजूबाजूला उभे असतात. म्हणून तर आज आपण बिनधास्त या शहरात वावरतो. रात्री अपरात्री बेफिकीरपणे फिरतो. ते सणासुदीला सुट्टी न घेता अविरत काम करतात. म्हणून तर आपण आपल्या घरात बसून सण साजरे करू शकतो. तुम्हीच विचार करा, तुम्हालाही मोठमोठ्या इव्हेंट्समध्ये जाताना पोलीस प्रोटेक्शन लागतंच ना. आज त्यांचा दरारा आहे म्हणून तर गुन्हेगारांवर वचक आहे ना. काय वाईट आहे मग? 4 पैसे कमी मिळतात एवढंच ना. पण जो रिस्पेक्ट मिळतो त्याची तुलना होऊ शकते का? आज ऑफिसर जेव्हा वर्दीत असतात तेव्हा त्यांच्या आसपास साधं फिरकायचीही कोणाची हिंमत नसते. मग मला सांगा, कोणाचं पारडं जड आहे? वृंदाने खडा सवाल केला तसे सुरेश सकट सगळेच निशब्द होऊन तिच्याकडे पाहायला लागले. रुद्र तर डोळे विस्फारून वृंदाकडे पाहत होता. दादी आणि शिवानीचे डोळे पाणावले होते. वृंदा सगळ्याकडे पाहून जराशी घाबरली. काका, ते सॉरी, मी जास्तच बोलले का? तिने ओशाळून विचारलं. हो, जरा जास्तच.
सुरेश कडक आवाजात म्हणाले. पण खरं बोललीस तू. मी कधीच या अँगलने विचार केला नव्हता याआधी. जेव्हा रुद्रने येऊन सांगितलं होतं की त्याला पोलीस फोर्स जॉईन करायची आहे, मी विरोध केला होता त्याला. कदाचित चुकलंच तेव्हा माझं. थँक्स बेटा, एक वेगळा दृष्टिकोन आम्हाला दिल्याबद्दल. सुरेश हसले तेव्हा कुठे वृंदाच्या जीवात जीव आला. पुढचं जेवण मात्र शांततेत उरकलं. सुरेश रुद्रशी तेव्हा काही बोलले नसले तरी त्यांच्या डोक्यात विचार मात्र सुरू झालेले. रुद्रला ते न बोलताही जाणवत होतं. आज दुसऱ्यांदा वृंदाने त्याच्यासमोर त्याच्या बाजूने ठामपणे तिचं मत मांडलं होतं. डिनर वगैरे आवरून जरा वेळ गप्पा मारून सगळे आपापल्या रूम्समध्ये गेले. दादींनी वृंदाला 1000 सूचना दिल्या होत्या. वर रुद्रलाही बजावलं होतं. तिला रात्री त्रास झाला तर त्यांना उठवायला. दादी रुद्रशी बोलून रूममध्ये आल्या. झोपायची तयारी करतच होत्या की दारावर नॉक झालं. त्यांनी दार उघडले. बाहेर सुरेश उभे होते. ये ना, दादींनी त्यांना आत बोलावलं. काय काम काढलंस माझ्याकडे? आई, असं का बोलतेस? मी कधी कामाशिवाय तुझ्याकडे येत नाही का? सुरेश म्हणाले. तसंच झालंय ना सुरेश. 5 वर्ष झाली तू माझ्याशी निशिवानिशी मनमोकळेपणाने बोलला नाही आहेस. कारण काय तर आम्ही रुद्रला त्याच्या डिसिजनमध्ये सपोर्ट केलं. खरंच हे एवढं सिरियस कारण होतं का रे? दादी हताशपणे म्हणाल्या. आई प्लीज. काय प्लीज सुरेश? आज विषय निघाला म्हणून तुला आठवण करून देते. तुझ्या वेळेस काय झालं होतं विसरलास तू? तुझ्या आजोबांची चांगली मोठी फॅक्टरी होती. वेल सेट बिझनेस होता. यांची इच्छा होती तू आपला फॅमिली बिझनेस पुढे चालवावास. पण तुला म्युझिकमध्ये रस होता. तेव्हा मी आणि यांनी सगळ्यांच्या विरुद्ध जाऊन तुझ्या करिअरला सपोर्ट केलं. काय नाही ऐकावं लागलं आम्हाला घरी. जे तू रुद्रला त्यावेळेस ऐकवलंस ना, तेच सगळं तुझ्या वेळेस आम्हीही ऐकलंय. पण आम्ही बदललो नाही. शेवटपर्यंत तुला पाठिंबा दिला. मग तोच पाठिंबा जेव्हा तुझ्या मुलाने मागितला तेव्हा मात्र तू सोयीस्कररित्या हात वर केलास. का सुरेश? आई, रुद्र माझा मुलगा आहे. त्याचं भलं व्हावं, त्यालाही आरामात जगता यावं म्हणूनच. सुरेश म्हणाले. म्हणून त्याने त्याच्या मनाविरुद्ध तुझं ऐकायला हवं होतं का? काय वाईट झालं त्याचं? मारून मुटकून त्याला तुझ्या मनाप्रमाणे करायला लावलं असतंस तर कदाचित तिकडेही तो यशस्वी झाला असता. पण जे समाधान त्याला इथे मिळतंय ते कधीच मिळालं नसतं, समजलं? दादींनी त्यांना सुनावलं. तू बरोबर बोलतेस आई, सुरेश म्हणाले. हे मला नाही, रुद्रला जाऊन सांग सुरेश. मी बोलेन त्याच्याशी, सुरेश म्हणाले. ठीक आहे, जा आता झोप. मीही झोपते. दादी हलका हसल्या. होय, गुड नाईट. सुरेश त्यांच्या रूममध्ये निघून गेले. घरात सामसूम होती. वृंदाला काही केल्या झोप येत नव्हती. काय करायचं या विचारात ती मोबाईल हातात घेऊन टाईमपास करत होती की रुद्रचा मेसेज आला. झोपलीस? नाही, झोप येत नाहीये, वृंदाने रिप्लाय केला आणि 5च मिनिटात तिच्या डोअरवर नॉक झालं. तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला. ऑफिसर, काय झालं? तुला प्रॉब्लेम नसेल तर टेरेसवर येतेस थोडा वेळ? रुद्रने विचारलं. हो चालेल ना. असं नाही, थंड असेल वर, स्वेटर घाल आधी, रुद्रने तिला सांगितलं. तशी ती आत येऊन बॅगमध्ये शोधाशोध करायला लागली. काय झालं? रुद्रने दारातूनच विचारलं. स्वेटर तर आणलाच नाहीये मी. आता? वृंदा म्हणाली. थांब, आलोच. रुद्र त्याच्या रूममध्ये गेला आणि येताना त्याची हुडी घेऊन आला. हे घे, घाल. हे मी घालायचे? वृंदाने डोळे मोठे केले. स्वच्छ धुवून इस्त्री केलेली हुडी आहे ती. तसं नाही, पण हे. ओफो, घाल ना पटकन. किती विचार करतेस यार वृंदा, रुद्र वैतागत म्हणाला. ओके, आले. वृंदाने हुडी घातली. रुद्रची हाईट आणि बॉडी असल्यामुळे वृंदाला ती हुडी चांगलीच ढगळ होत होती. ऑफिसर, कसं दिसतंय हे झबलं? ती सगळीकडून नजर फिरवत होती.
तिला पाहून रुद्रला हसू यायला लागलं. त्याने हुडीची कॅप वृंदाच्या डोक्यावर घातली. ओहो ब्युटी, अगदी त्या कोई मिल गयावाल्या जादूचं फिमेल व्हर्जन. रुद्र हसू आवरत म्हणाला. ऑफिसर जा एकटेच तुम्ही. वृंदा नाक मुरडत म्हणाली. जादूला राग आला. रुद्र तिला चिडवत म्हणाला. ऑफिसर. ओके सॉरी चल. रुद्र तिला टेरेसवर घेऊन आला. टेरेसचा एक पार्ट छान डेकोरेट केलेला होता. बसायला काउच ठेवले होते. डिझायनर लॅम्प्स लावले होते. रुद्र तिला तिकडे घेऊन आला. हे किती सुंदर आहे ऑफिसर. वृंदा कौतुकाने सगळीकडे पाहत होती. बस. कॉफी घेणारेस आणू? काही नको, तुम्ही बसा ना. वृंदा काउचवर बसत म्हणाली. दोघे जरा वेळ शांत होते. वृंदा आजूबाजूला पाहत होती आणि रुद्र तिच्याकडे. वृंदा थँक्यू. रुद्रने विषय छेडला. का बरं? मगाशी डॅडसमोर. ओ म्हणजे तुम्ही मला इथे आभार प्रदर्शन करायला आणलं? मला तर वाटलं आपण छान गप्पा मारणार आहोत. तुम्ही थँक्यूची माळ जपणार असाल तर मी चालले हां. वृंदा उठत म्हणाली. ओय बस खाली. रुद्र तिचा हात पकडून ओढत म्हणाला. तशी ती त्याच्या शेजारी ओढली गेली. त्याचं तिच्या ओढेजवळ असणं तिचा ठोका चुकवून गेलं. ती पटकन जराशी लांब सरकली. पण तिच्या आणि त्याच्या हे लक्षात आलं नव्हतं की रुद्रने अजूनही तिचा हात सोडला नव्हता. चॅटरबॉक्स. रुद्रने हाक मारली. हां. काही विचारलं तर खरं खरं सांगशील? असं का विचारताय? वृंदा गडबडत म्हणाली. मला आधीपासून ओळखतेस ना? रुद्र तिच्या नजरेत पाहत म्हणाला आणि वृंदा त्याच्या डोळ्यात हरवली. सांग ना. रुद्र तिच्या हातावरची पकड घट्ट करत म्हणाला. हां हो. वृंदाने बावरून मान खाली घातली. मला ऐकायचंय सगळं. रुद्र म्हणाला. आता? वृंदाने डोळे मोठे केले. मग पंचांगात मुहूर्त काढतेस सांगायला? रुद्र हसून म्हणाला. ना तसं नाही पण. वृंदा. ट्रेनिंग कॅम्प दौंड. वृंदा पटकन बोलून गेली. तिकडे तर मी त्याला 5 वर्ष झाली. म्हणजे तू मला 5 वर्षांपासून ओळखतेस? रुद्रचे डोळे विस्फारले. वृंदाने डोळे मिचकावले. आय कॅन्ट बिलीव्ह दिस. कसं? तू तिकडे? रुद्र आश्चर्यचकित झाला होता. सांगते. वृंदा हसून म्हणाली. आली ना स्माईल तुमच्याही चेहऱ्यावर? सांगणार का वृंदा तिची स्टोरी रुद्रला? कळेलच, थोडी वाट पहा. आणखी एक गोष्ट, आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर व्हायला फक्त 200 ते 300 सबस्क्रायबर बाकी आहेत. तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.